खरं तर कालच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये महानगरपालिका निवडणुकींच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादींनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचबरोबर भाजपला मोठा धक्का दिलाय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये खरं तर राजकीय समीकरणे बदलली आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली अल्लाट यांनी नुकताच आता राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलेलं आहे. स्वतः आपल्या त्या सोबत आहेत, त्यांचा आजच प्रवेश झालेला आहे. ताई, नेमकं काय कारण होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून तुम्ही राष्ट्रवादीत आज प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर 2017ला मी शिवसेना पक्षाकडनं निवडणूक लढले आणि निसटता पराभव म्हणजे 48 मतांनी माझा त्यावेळी पराभव झाला होता. त्याच्यानंतर पराभवानंतर कुठेही न थांबता आज 9 वर्ष पूर्ण होतील निवडणूक झालेली. 9 वर्ष मी समाजासाठी काम करत आहे आणि काम करत असताना पक्षाने तसा भरपूर सपोर्ट केला, पण ग्राउंड लेवलला जे प्रभागात कामं व्हायला पाहिजे होती ती कामं झालेली नाहीये. त्याच्यामुळे ती करून घेण्यासाठी आणि नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी खरं तर मी हा पर्याय निवडलेला आहे. आणि खरं पाहायला गेलं तर नागरिकांची अशी अपेक्षा आहे की कामं होण्यासाठी तुम्हाला कुठंतरी एखाद्या नेतृत्वाची गरज आहे, तर तुम्ही एक योग्य पक्षामध्ये जाऊन तुम्ही आमच्यासाठी समाजकार्य करावे अशी नागरिकांची प्रतिक्रिया येत असताना मी कुठेतरी विचार केला. आता आपण अजितदादांचं काम नेहमीच पाहत आलेलो आहे, तर त्याच्यामुळे कुठेतरी अशी आशा आहे की अजितदादा नक्कीच सपोर्ट करतील आणि इथून पाठीमागे त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगली कामं आणि विकास केलेला आहे. तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आज मी प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश केलेला आहे. शिवसेना पक्षात असताना खूप कामं केली आणि पक्षाचे जे बाळकडू आहेत ते अंगात ठेवूनच खरं तर प्रभागाच्या समाजामध्ये काम करत होते. पण कुठेतरी अडचणी निर्माण होत होत्या कामं करत असताना. नेहमीच सारखी आंदोलनं, उपोषणं करणं, या गोष्टीला हे करून आणि पुढं कामं पूर्ण व्हावीत यासाठी मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुढील समीकरणे कशा पद्धतीने असणार, कारण तुमच्या सोबतच विद्यमान नगरसेविकाच्या भाजपच्या होत्या अश्विन जाधव यांनी देखील भाजपला रामराम करत घड्याळ हाती घेतलेला. तुमच्या दोघांचा याच प्रभागातून सोबत प्रवेश झालेला आहे. एकंदरीत काय आता पुढची समीकरणे असणार? आता आहेत भरपूर जण इच्छुक आहेत. आता अजितदादा ज्यांना उमेदवारी देतील आणि कसा पॅनल होईल तसं इथून पुढे आम्ही काम करून कशी चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून येतील याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. निश्चितच आपल्यासोबत आता रुपाली अल्लाट होते. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का देत प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोठा राजकीय भूकंप घडवलेला आहे. खरं तर रुपाली अल्लाट ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष आहेत त्यांनी देखील आता प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबतच माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी देखील भाजप सोडून आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे. येत्या काही काळामध्ये आपल्याला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा असा प्रबळ सामना जो आहे तो आता पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.